राष्ट्रीय कर्मचारी सेना हे युनियन आणि या युनियनचे महाराष्ट्रव्यापी सर्व जे पदाधिकारी नेमलेले होते त्या पदाधिकाऱ्यांची आज प्रथम बैठक घ्यायची होती, ती आज झाली। त्याच्यामध्ये BST आहे, ST आहे, शिक्षक संघटना आहेत, या सर्व संघटना आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी जे महाराष्ट्र राज्याचे आहेत तर त्यांचे प्रतिनिधी आज होते आणि त्या संदर्भातलं पुढची आमची जी युनियनच्या माध्यमातून कामगारांच्या असंख्य प्रश्नावर जे वेगवेगळ्या विभागाचे जे आहेत त्या संदर्भातली आज बैठक झाली। सर्व पदाधिकारी आज त्याला उपस्थित होते आणि यानंतर त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांकडे या मीटिंगची आम्ही मागणी करणार आहोत। पण ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांचे महत्त्वाचा म्हणजे पेन्शनचा मुद्दा गाजत आहे, त्यामुळे आंदोलन झाली, नंतर एक समिती स्थापन झाली, नंतर पेन्शनसाठी देखील एक महत्त्वाचं सगळं चालू आहे। या सगळ्या संदर्भात देखील बैठकीत झालंय का? कामगारांचे असंख्य प्रश्न आहेत। जशी ठाण्यातली एक कंपनी बंद आहे त्या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी आणि कामगार विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना घेऊन साहेबांनी मीटिंग परवा केली। आज त्याचबरोबर असंख्य कंपन्या अशा बंद झालेल्या आहेत। मग त्याच्यामध्ये कंबाटा एव्हिएशन आहे, एअरपोर्टच्या असंख्य कंपन्या आहेत, काही हॉटेल्स आहेत, तर त्या बंद झालेल्या आहेत। तर त्या संदर्भातल्या कामगारांना जे उद्योग बंद झालेले आहेत त्यांना पुन्हा चालवणे ते पण गरजेचं आहे आणि त्या कामगारांना न्याय देण्याची गरज आहे। राज्य शासनाकडे किंवा मुंबई महानगरपालिका किंवा इतर नगरपालिका यांच्याही लोकांचे कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्या संदर्भामध्ये एक सुसूत्रता यावी, त्यांचे प्रश्न एकत्रित करून आम्हाला ते मांडता यावेत म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर आजच्या ह्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये एक त्याबाबत आढावा बैठक घेऊन ठरवण्यात आलं की मुख्यमंत्री आणि इतरही मंत्र्यांकडे हे प्रश्न कसे लावून धरता येतील। दुसरं महत्त्वाचं म्हणजे की संजय राऊत म्हणतात की येत्या 15 दिवसांमध्ये सरकार पडणार। त्यांचं नाव घेणं हे पण म्हणजे मला वाटतं ते आता महाराष्ट्रासाठी एक ती शिवी झालेली आहे। दुसरी गोष्ट, सरकार पडणार, एखादा कोणतरी उठून झटकन म्हणतोय की रामनवमी आणि कुठे आपलं सण जर असेल हनुमान जयंती ती म्हणजे कुठे राईट्स केले जातात, म्हणजे यांना कुठच्याही परिस्थितीत अस्थिरता पाहिजे। प्रश्न आहे एक नैसर्गिक, एकीकडनं निसर्ग, अवेळी पाऊस पडतोय, अवेळी कडक उन्हाळा होतोय, त्याच्यामध्ये लोकांचे मृत्यू झालेत, अवेळी पाऊस पडल्यामुळे कित्येक लोकांची घरं उजाड झालीत, शेतकरी आपलं पीक रस्त्यावर टाकतोय आणि या लोकांना फक्त स्वतःचं राजकारण सुचतंय। महाराष्ट्रामध्ये काही करा, मला वाटतं उद्धव ठाकरे आणि त्यांचा हा सहकारी संजय राऊत यांना एकच आहे, महाराष्ट्रातल्या जनतेचं नुकसान झालं, मृत्युमुखी पडले तरी चालतील, पण फक्त सरकार बदला आणि आम्हाला आणून एकदा बसवा। म्हणजे आम्ही कोविडमध्ये जे घोटाळे केले त्या पद्धतीचे आम्ही घोटाळे करत राहू। संजय राऊत जे एकत्रित सांगतात सरकार पडणार सरकार पडणार, मला वाटतं जसं पत्राचाळचं घोटाळा झाल्यानंतर संजय राऊतना आतमध्ये जाऊन बसावं लागलं, पुन्हा त्यांना बसावं लागणार आहे, अशा पद्धती आता एन्क्वायरी चालू आहे, चौकशी चालू आहे। तसंच कोविडच्या काळामध्ये काही चौकशी अशा चालू आहेत की ह्या सर्वांना आतमध्ये जाऊन बसावं लागणार आहे। तर त्यापूर्वी एक ते वातावरण निर्मिती असं करतायत की सरकार पडणार सरकार पडणार, कारण हे सरकार राहणं याचाच अर्थ यांनी केलेल्या कोविडमधल्या सगळे घोटाळे रस्त्यावर काढण्यासारखे आहे। तर तेच म्हणतायत की यांनी सगळे घोटाळे केलेले आहेत, या घोटाळ्यांसाठी मी उपमुख्यमंत्री असतील आणि गृहमंत्री असे देवेंद्र फडणवीस यांना वारंवार तक्रारी दिल्यात, मात्र कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही आहे। तक्रारी देताना त्यांच्या तक्रारी जर बेसलेस असतील आणि राजकीय हेतूपोटी असतील, सरकार पडण्यासाठी म्हणून जनतेमध्ये एक संभ्रम निर्माण करण्याच्या असतील, तर त्याच्यावर काय चौकशी करायची। परवाच्या दिवशी आम्ही त्यांच्यासाठी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये मी पण स्वतः गेलो होतो की यांच्यावर FIR घ्या। 13 लोकांचा मृत्यू झाला, त्यामध्ये जास्त उन्हामध्ये, ऊन जास्त होतं त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला, हे सर्वांनी बघितलं आहे आणि त्याच्यामध्ये 50 लोकांचा मृत्यू झाला आहे, 100 लोकांचा झाला, हे सांगणारा संजय राऊतच होते। त्यांच्यावर पहिला FIR घ्या हे सांगण्यासाठी आम्ही गेलो आहे। पत्राचाळीमध्ये जे झाली असंख्य वर्ष, 14-15 वर्ष लोक त्यांना घरं मिळत नाहीत, रस्त्यावर आहेत, आम्ही त्यांच्यासाठी गेलो, हो FIR त्यांच्यावर घ्या। कोविडच्या काळामध्ये असंख्य मला वाटतं जो एक टोटल जी काही आलेली आहे त्याच्यामध्ये एवढा भ्रष्टाचार केलेला आहे, या भ्रष्टाचारासंबंधात चौकशी करा ह्याच्यासाठी आम्ही आलेलो आहोत। म्हणजे तुमच्या ह्या उलट्या बोंबा चाललेल्या आहेत, लोकांसमोर एक भासवायचं, राजकीय अस्थिरता कशी निर्माण होईल ती बघायची
आणि जनतेला त्रास झाला तरी चालेल, शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल, लोकांना त्रास झाला तरी चालेल, उद्योगधंदे बंद झाले तरी चालतील, फक्त आमचं सरकार आणण्यासाठी वाटेल ते आम्ही करू, या लालसेपोटी चाललेला आताचा त्यांचा कारभार आणि त्या स्टेटमेंट आहेत. आज उद्धव ठाकरे पाचोऱ्यामध्ये एक सभा घेत आहेत, कसं बघता या सभेकडे? कारण गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे स्वतः मैदानात उतरून या सगळ्या सभा घेताना पाहायला दिसतात. मधल्या काळामध्ये विठ्ठलाच्या दर्शनाला जरी पंढरपूरला जायचं असेल तर जी व्यक्ती स्वतः गाडी चालवून फक्त विठ्ठलाचं दर्शन करून आल्यावर 3 दिवस घरात बसू शकते, मुख्यमंत्री असताना 6 ते 7 वेळा आपण फक्त मंत्रालयात गेलेत, नाही तर घरात बसून कारभार केला आहे. आज त्यांना रस्त्यावर आणण्याचं काम शिंदेसाहेबांनी जे केलं आहे ते शिंदेसाहेबांच्याचमुळे ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अशा सभा तरी घेत आहेत. खरोखरच त्यांच्या बाबतीत त्यांना धन्यवादच द्यावे लागतील. घरातनं बाहेर पडून एखादी व्यक्ती शिवसेना प्रमुखांचे जे नाव आहे ते घेऊन जर कुठे जात असेल आणि भेटत असतील तर त्याविषयी त्यांना धन्यवाद द्यावे लागतील. सर, हिंदी में जानना चाहिए, जिस पर जलगांव में आज उद्धव ठाकरे की सभा है, हालांकि हमने देखा इसके पहले उद्धव ठाकरे कभी बाहर नहीं आते, लेकिन अब लगातार सभा पे सभा कर रहे हैं. इनकी सभा को आप किस तरह देख रहे हैं? सर्वाइवल के लिए, खुद के पार्टी के लिए मैं नहीं बोलूँगा, उद्धव गट के लिए और खुद के बेटे को भी आगे लाने के लिए, उनको खुद के सर्वाइवल के लिए यहाँ महाराष्ट्र में हर एक जगह में घूमना ही पड़ेगा. आज तो 3-4 जगह पे कर रहे, मुझे लगता है उन्होंने तालुका वाइज जाना चाहिए ताकि लोग उनको देखें, उनको पता लगे कि यही आदमी है जो कभी घर के बाहर ही नहीं निकलता था. लोग जाने के बाद बोलने चाहिए भाई यही आदमी था, घर के बाहर ही नहीं निकलता था और मुख्यमंत्री होके वहाँ पर बैठा था लेकिन काम कुछ नहीं करता था. तो लोगों ने देखना चाहिए. सर, वही एक बार फिर आज संजय राउत ने भविष्यवाणी, वो कह रहे हैं कि आने वाले 15 से 20 दिनों में महाराष्ट्र सरकार गिर जाएगी. उनके इस बयान को आप किस तरह से देख रहे हैं? मेरी ख्याल से अजित दादा पवार इन्होंने उनको साफ साफ बोल दिया है कि भाई राज्य में जो कुछ भी महाविकास आघाड़ी की जो बात चल रही है, हमारी पक्ष की रणनीति हम बात करेंगे, आप इसके ऊपर कोई बयानबाजी ना करें. उन्होंने साफ साफ बोल दिया. देखो, संजय राउत को अजित पवार जैसी व्यक्ति साफ साफ बोलती है कि आप अपने पक्ष के बारे में बात कीजिए, इसका मतलब ये हो जाता है कि महाराष्ट्र के बारे में आप कुछ बात मत कीजिए, क्योंकि वो तो खासदार है और अजित दादा ये खुद उप मुख्यमंत्री थे, तो उन्होंने साफ साफ बोल दिया कि आप कुछ भी महाराष्ट्र के बारे में मत बोलो. मेरे ख्याल से जो अजित पवार साहब की वाणी जो है वो क्लियर है, स्पष्ट है, सुस्पष्ट है. वो साफ साफ जो आदेश देते हैं, एटलीस्ट उनका आदेश तो मानो, नहीं तो आपके पास ग्राम पंचायत भी नहीं रहेगी. छोड़ो सरकार गिराने का, कोई ग्राम पंचायत या कुछ बची है ना, वो भी नहीं रहेगी उनके पास. सर, वही जिस प्रकार से हम देख रहे हैं, संजय राउत ने एक बड़ा आरोप लगाया बुराबला पार्टी को लेकर कि कोविड में करीब 400 करोड़ का घोटाला किया है. हालांकि 2020 की बात करें तो भी उद्धव ठाकरे की सरकार थी. उनकी इस आरोप को आप किस तरह से देखते हैं? एक बात है, कोविड के वक्त बहुत सारा घोटाला यहाँ पर हुआ है, जो घोटाले की जांच होनी चाहिए करके हम बार बार मांग कर रहे हैं. जैसी पत्राचार की मांग की थी, वो आपको 100 दिन में बाहर आ गए महाशय, फिर वापस चले जाएंगे जब इंक्वायरी होगी तब. कोविड के वक्त जो भी हुआ है, उस कोविड की इंक्वायरी सब होने के बाद आपको पता लगेगा और इनको 1-2 साथीदार मिलेंगे अंदर, थोड़े इनके साथ में अंदर बैठने के लिए. तो कोविड के वक्त गवर्नमेंट आपकी थी, आपने पूरा लूटा है, जो काम करना है वो नहीं किया है, बहुत सारे पैसे निकाले हैं. इसके लिए वो बार बार बोल रहे हैं कि गवर्नमेंट जा रही है करके. ये एक ही आदमी को कैसा पता लगता है? सच्ची अगर गवर्नमेंट में कोई गड़बड़ है या गवर्नमेंट कुछ अस्थिर है तो उसके बारे में बात करनी चाहिए पवार साहब ने, अजित दादा ने, क्योंकि उन्होंने गवर्नमेंट में काम किया है, गवर्नमेंट फॉर्म किया है बार बार. पवार साहब उसमें बोलने चाहिए. पवार साहब तो बोलते नहीं, उल्टे वो लोग पवार फैमिली इसको बोल रहे भाई तू तेरा पार्टी का जो है बात कर, हमारे महाविकास आघाड़ी की कुछ बात मत कर. इतना क्लियर निर्देश देने के बावजूद भी ये आदमी जब बात कर रहा है तब समझ जाओ इसकी वैल्यू क्या है. सर, आखिरी प्रश्न जानना चाहिए, एनसीपी के विधायक जितेंद्र रावत जिस प्रकार से बयान दे रहे हैं कि हनुमान जयंती हो, रामनवमी हो, वो इसलिए मनाते ताकि जिस प्रकार से दंगा हो, उनके इस बयान को आप किस तरह से देख रहे हैं? जो लोग बोलते हैं हिंदुत्व मैंने कहा छोड़ा है, ये बोलने वाले उद्धव ठाकरे ही है. मैंने कहा हिंदुत्व छोड़ा है, मैं तो हिंदुत्व हूँ. तो मैं पूछना चाहता हूँ, ये हनुमान जयंती या रामनवमी ये हिंदुत्व में नहीं आते क्या? अगर हिंदुत्व में ये दोनों त्यौहार आते हैं तो उसके ऊपर कुछ तो बयानबाजी, जो उनका कुत्ता जो भोंकते रहता है उसको बोलो ना कुछ बोलने के लिए.
वो जो उनके बारे में बार बार प्रेस में आके जो बोलते रहते हैं उसको पूछो, ये हिंदुत्व में दो त्यौहार आते हैं क्या? अगर ये दो त्यौहार आते हैं तो आप उस बारे में अवार्ड के स्टेटमेंट के बारे में क्या बात करना चाहते हैं? एक तो अवार्ड को टोको, अवार्ड को रोको, अवार्ड के ऊपर स्टेटमेंट दो, अगर नहीं दे देते तो आप सीधा बोलो कि हम हिंदुत्व नहीं मानते हैं। साफ सुथरा है काम। सर आज संजय राउत संध्याकाळी कहते हैं कि डेथ वारंट तैयार हो चुका है, मतलब कहने का कि सरकार का डेथ वारंट जारी हो चुका है, बस उसका कब सुप्रीम कोर्ट से वो आता है और उस पर दस्तखत कौन करता है ये देखने वाली बात है। पैकअप का समय आ चुका है, इस तरीके के शब्दों का इस्तेमाल किया। जो आदमी के ऊपर बहुत सारे घोटाले के मामले दर्ज है, चाहे पत्रा हो, चाहे कोविड के हो, और भी कुछ हो, उस आदमी दूसरे के डेथ स्टेटमेंट पे और क्या बात करे? कौन साइन करेगा? गवर्नमेंट जाने वाला? ये बोलने की उनकी हैसियत है क्या? अगर जिनके गवर्नमेंट जाने वाला है करके आप जो बोलते हैं, संजय राउत जिन्होंने आपको वोट दिए करके आप राज्यसभा में बैठे हैं, आप स्पाइनलेस है। आपको अगर स्पाइन है तो आप सीधा बोल दीजिए कि भाई मैं सबका जो भी है, मुझे जिन्होंने वोट दिए हैं वो सब गद्दार है करके आप बोलते हैं ना, मैं गद्दार के वोट नहीं लेता हूँ, मैं रिज़ाइन करता हूँ। चलो कल सवेरे 10 बजे तक बोल दो और बाद में आगे की बातें करते हैं आपके साथ। आमने सामने आके बहस करेंगे। मेरे जैसा एक शिवसैनिक राउत के सामने बैठ के आमने सामने बात करेंगे। एक शेवटचा प्रश्न, आज तुमची महत्त्वाची बैठक आज वर्षावर बोलवण्यात आली आहे का? संध्याकाळी 9 वाजता सगळ्या आमदार खासदारांना. अशी कुठचीही बैठक सर्व आमदार खासदार नाही, पण जिल्हावाईज ज्या काय आमच्या बैठका तशाही चालू आहेत, त्यामध्ये असंख्य आमदार खासदार उपस्थित होतच असतात. काम चालूच आहे. प्रत्येक जिल्ह्यांसाठी काम जे चालू आहे त्याच्यामध्ये त्या जिल्ह्यातला आमदार खासदार, एक्स MLA MLC हे सगळे येत असतात. सर एकूणच नुकतंच आपण एक चॅलेंज संजय राऊतांना दिलेलं आहे, समोरासमोर बसून ज्या काही गोष्टी आहेत त्याचं उत्तर देण्यासंदर्भात काय सांगाल त्या संदर्भात? काय सांगायचं? त्यांनी जर त्यांना एवढं सगळं कळतंय आणि ते म्हणतात जर संजय राऊत ज्या पद्धतीने वारंवार चॅलेंज देत असतील तर ते पण एक शिवसैनिक आणि मी पण शिवसैनिक होतो. ते सध्या शिवसैनिक आहे म्हणून सांगतात आणि पवारसाहेबांकडे बसतात. मी त्यावेळी शिवसैनिक नाही म्हणून सांगितलं आणि पवारसाहेबांकडे गेलो होतो. दोघांमधला फरक आहे. आणि तुम्हाला एवढ्या अडचणी जर असतील तर समोरासमोर बसू आणि आपण संघटनेवर चर्चा करू ना. तुम्हाला आरोप आणि प्रत्यारोप करायची काय संबंध आहे? काही लोकांचं कॅरेक्टर असतं. तुम्हाला पत्राचाळीच्या विषयी लोकांनी एवढ्या मराठी लोकांना रस्त्यावर आणणारे तुम्ही, त्यानंतर असाल तर तुम्ही त्याच्याबरोबर आता कोविडच्या बाबत तेच बोलताय. कोविडमध्ये येतं पाटकरवर त्यांच्या एन्क्वायरी लागली आहे ना. पाटकरनं कोणी दिली? टेंडर दिले तर कोणी दिलं? कोविडमध्ये किरण पावसकरने कुठे काम नाही करायला गेलं आहे, टेंडर घ्यायला नाही गेलं आहे. कुठच्या चाळीसाठी किरण पावसकर गेलेलं नाही. स्वच्छ कॅरेक्टरचे असाल तर यासमोर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आणि ती पण समोरासमोर द्यायला तयार आहे. थँक्यू सर. थँक्यू.